समाजाला पण काहीतरी मर्यादा आहे, संयम आहे. शेवटी समाजाने किती दिवस वाट बघायची. आज करोडोच्या संख्येनं मराठा समाज आरक्षणाची वाट बघतोय. देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून देत नसतील तर शेवटी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, जीवाची बाजी लावावी लागणार आहे. आणि आम्ही ती आता मनात घेतलं आहे की मराठा समाजाला सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय हटायचं नाही. 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच. बाकीच्या ओबीसीच्या जाती पोटजाती आणि उपजाती म्हणून अनेक घातल्यात. मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का, ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी. आणि सगळे सोयरीची अंमलबजावणी का होत नाही? तुम्ही जर अधिसूचना काढता तर अंमलबजावणी का करत नाही तुम्ही? तुम्हाला नेमकं अडचणी काय? किती दिवस लोकांना गोरगरिबांना फसवणार आहे तुम्ही? तीनही गॅजेट, हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे. हैदराबादचं गॅजेट तरी हैदराबादहून आणायचं आहे, त्या संस्थानं त्या राज्यातून आणायचं आहे. पण सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारकडेच तरी तुम्ही लागू करत नाही. त्या सरकारी नोंदी असून सुद्धा इतका अन्याय का? सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करायला इतके दिवस यांना लागले, तर आता 6-7 महिने उलटून गेले तरी करत नाही आहे. ज्या मराठा समाजाची कुणबी नोंद सापडली त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ, याच व्यासपीठावर शब्द दिलेला. न्यायाधीश पण होते त्या दिवशी, मंत्रिमंडळाचे मंत्री पण होते, सगळे लोक इथं होते त्यावेळेस त्यांचे सरकारचे. मग तुम्ही तो निर्णय का घेतला नाही? तुम्ही महाराष्ट्रातल्या सरसकट गुन्हे मागं घेऊ म्हणून सांगितलं, नाही घेतले. म्हणजे ही जी अडवणूक आहे मराठ्यांची, हे जाणून बुजून मराठ्यांना त्रास देणं हे त्यांचं चाललेलं प्रकार ह्या योग्य नाही. कारण याच गोरगरीब जनतेनं त्यांना सत्ता दिलेली. मला आता राजकीय बोलायचं नाही, मी आजपासून राजकीय बोलणार नाही. त्यांचं म्हणणं आहे ना राजकीय भाषा वापरायला लागली, राजकीय भाषा बंद, चला द्या आरक्षण. आता तुम्ही म्हणताय अमक्याला फायदा झाला, तमक्याला फायदा झाला. तुम्ही देणारच नसले तर लोकांचा काय दोष आहे? दोष तुमचा आहे, तुम्ही देत नाही आहेत. मग तसं होणारच. गावात एखादा सरपंच आहे, कामच जर करत नसला लोक बदलून टाकतात त्याला. काय फायदा नाही म्हणते त्याच्यापासून, जनतेचा फायदाच नाही झाला, तुम्हाला कोण ठेवणार आहेत? तुम्ही आरक्षण द्या, लोक उघड्या डोळ्याने बघतात फायदा कोणी केला. सांगायची गरज नाही कोणाला. तुम्हाला नाही द्यायचं म्हणल्याच्या नंतर भोग तुम्हाला भोगावे लागणार. आणि मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही. आमच्या ज्या मागण्यात 8-9 मागण्यात तुमच्याकडे ते दिलेल्या सगळ्या सरकारच्या पाठ झाल्या, सगळ्या भारत देशाच्या पाठ झाल्या. त्या तुम्ही जर नाही दिल्या गुडघ्यावर टेकविल्याशिवाय सोडणार नाही. मग यांना मी नंतर राजकीय स्टेटमेंट किंवा काही पुढं 2024ला काय झालं पाडापाड्या आणि हे जर करायचं नसेल असं म्हणणं आहे तुमचं, तर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्याला अंमलबजावणी द्या. नसतात त्याच्यानंतर माझ्या नावाने बॉम्बलायचं नाही. आणि मराठा समाजात ऐकून घेणार नाही. कारण मराठा समाज सरळ म्हणणार आहे मनोज जरांगे शांततेत बसलाय, सामाजिक लढा लढतोय, आरक्षण मागतोय, तुम्ही का दिलं नाही हे प्रश्न विचारणार आहे. आणि भाजपमधला मराठासुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबाला प्रश्न विचारणार आहे. त्यांनी जर मागणी केली, मनोज जरांगे पाटील तिथं शांततेत बसलाय आणि त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला आता संधी, आम्ही संधी देतो आहे, आम्ही राजकारणाकडं मला जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही, इतकं स्पष्ट मी सांगितलं आहे. आता मग तुम्ही का दिलं नाही? आता इतकं बोललेलं असतानाही भाजपमधलेच मराठी विचारणार आहेत. आणि जे त्यांचे आहेत ना ते 4-2 चुट्टे चाट्टे त्यांच्याकडं फडणवीस साहेबाकडे ते खिशे कापू बारकुले, मोठाले चुट्टे, लहाने चुट्टे, मोठे चोट्टा, सगळा दरड टाकणारा, घोरटा चोर, आमके तमके, बांधावरचे गवतं कापणारे चुट्टे चाट्टे सगळे त्यांजवळ आहेत. याला लय माया येते ना पक्षाची नेत्याची. त्याला म्हणा आता फडणवीस साहेबाकडे जाऊन बसा, सांगा की राजकीय भाषा करणार नाही, राजकारणाचा त्यांचा आणि समाजाचा काही संबंध नाही, त्यांच्या मागण्या पूर्ण करा. जाऊन सांगा. आणि जर नाही सांगितलं त्यांनी आणि सांगूनही जर नाही ऐकलं फडणवीसांनी तर मराठा भाजपमध्ये एकही ऐकणार नाही. सरळ सांगणारे दोषी देवेंद्र फडणवीस, समाज नाही, आंदोलन करणारे नाही. आणि मी राजकीय स्टेटमेंट करणार नाही. उद्यापासून कुणी कितीही केले तरी मी त्याला उत्तर देणार नाही. त्याच्यानंतर जर नाही दिलं सोडणार तर नाहीच नाही, पण माझ्या नावाने मग बॉम्बलायचं नाही. 2024ला काय झालं? आता 6व्या उपोषण चालू झालं आहे, किती दिवस सरकारला अल्टिमेटम देत आहे, काही वेळ देणार आहात? नाही, मी दिवसावर कधीच आंदोलन करत नाही. मी लोकांसारखा नाही, सरकारी आंदोलनं करणाऱ्यासारखा मी नाही. ठरवून करायचं. माझी क्षमता मला माहिती आणि माझ्या समाजाची क्षमता मला माहिती. माझ्या स्वतःच्या क्षमतेवर मी बसतो, माझ्या समाजाच्या क्षमतेवरती आणि ताकदीवरती मी बसतो.
मी कुणी यावं म्हणून आंदोलन कधीच करीत नाही. हे दुसऱ्याचं असतं ते. त्यांच्याकडे गेले मग आमच्याकडे कमी आहे ना, त्यांना भेटले मग आम्हाला कमून असं म्हणजे ते फुकट देवदर्शन करायची सवय लागलेली असते कायला. दुसऱ्याच्या गाडीत बसून जाय, खायचं त्याचं, प्यायचं त्याचंच, तिकीटं द्यायचं नाही, फुकट पाहिजे, नुसतं फुकट. असं काय करायचं आहे. तसं आंदोलक मी नाही. मी तसलं आंदोलन करत नाही. दुसऱ्याच्या जीवावर ते आंदोलन नाही करत आम्ही, किंवा दुसऱ्याचं बघून नाही. त्याच्याकडे आले ते मग आपल्याकडे येते काय बाबा, नाही आले तर मग म्हणायचं तुम्ही जातीवादीत नाही आलं की, म्हणजे असे डागरं आम्ही लावत नाही कधीच. आम्ही आमच्या क्षमतेवर लढतो. आला ती येण्यातच आहे. मध्ये मी आज सांगतो ते आता मुद्दाम मध्ये म्हणायचे की उपोषण महिलाच्या हाताने सोडलं, सरकार येत, सरकार मागं लागलं होतं आमच्या यासाठी. आम्ही म्हणतो अंमलबजावणी घेऊन येऊ नका इकडं. तुमच्यापेक्षा ताकदीच्या महिला आमजवळ ज्यांनी रक्त समाजासाठी इथं सांडले ते तुमच्या सरकारपेक्षा ताकदवर आहेत. आम्ही त्यांच्या हाताने सोडू पण तुमच्या हाताने सोडणार नाही. ते ह्याला तयार आहेत कधी पण. आम्हाला अंमलबजावणी नव्हती म्हणून आम्हाला काय अभिमान नव्हता त्यांच्या हाताने सोडायचा. त्यामुळे ते आम्ही असे वाट नाही बघत त्याच्याकडे गेल्यावर आणि आम्ही कोणाच्या दारात आंदोलन नव्हता नाही करत. जिकडं जत्रा, जिकडं गर्दी आहे त्यांच्यात जाऊन आरडणारे आम्ही नाहीत. काही काहींचं असतं ते, जिकडं गर्दी आहे, जिकडं मीडिया आहे, जिकडं लय फोकस आहे तिकडं जाऊन बसायचं, म्हणजे त्यांना फोकस यासाठी. आम्ही फोकस यासाठी आंदोलन नाही करत. आमच्या गरिबाला न्याय मिळावा म्हणून करतो. हां, ती काय देवेंद्र फडणवीसची तालीम आहे किंवा छगन भुजबळची तालीम नाही आहे. जिकडं फोकस असेल तिकडं पळायचं, नुसतं उधळायचं मोगं. जातीवाद करणारे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं. आम्ही जातीवादी नाही आहे. आम्हाला जातीवाद नाही करायचं, सुट्टी नाही. आमरण उपोषण आहे तुमचं, कडक उपोषण